आज दुपारनंतर ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळू शकतो। महाराष्ट्रातील अनेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता आहे। सध्या मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून अरबी समुद्रातून दमट वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे, त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो, तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात दुपारनंतर वादळी पाऊस बघायला मिळू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग तासी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याचा झोतही पाहायला मिळेल। एकंदरीत आज संध्याकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत अनेक जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अंदमान समुद्र तसेच अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि समुद्राचे वातावरण देखील बदलले असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर मान्सून आता केरळातून महाराष्ट्राकडे लवकरच दाखल होणार आहे, तर त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार वारा, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज असून वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे। 4 जून 2026 या तारखेला आज दुपारनंतर तसेच रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत या पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे, सविस्तर अपडेट। तर सुरुवातीला 4 जून 2026 या तारखेचा दुपारचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही दक्षिण भारताकडे, केरळच्या आणि कोकण किनारपट्टीच्या तसेच गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाला सुरुवात होईल। तमिळनाडू, तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे वारे वाहतील, हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कांतामाल इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास राहील। विजयवाडा आणि तसेच हैदराबाद, आंध्र प्रदेशचा परिसर या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। तसेच दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर पावसाचा जोर फारसा नसणार आहे, मात्र रात्री आणि मध्यरात्री पावसाची स्थिती जबरदस्त राहील। जसे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ड्रोना, मोपासा, पारसेम आणि कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, आजरा, नेसरी, अड्डाला, कुरणवाडी, सांकेश्वरा मध्यम स्वरूपात राहील। तसे निपाणी, जैनवाडी, मुरगुड, राधानगरी हलका पाऊस राहील। परोळा, संगळू, जितबिल, किनी, कोडाली हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच कारेपटण, गगनबावडा, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णगड, लांजा, बेलकर, सक्राप्पा, मलकापूर, गुकरूड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पूर्णगड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कोयना, पटण, आरळ, आरवाडे, वसोटफोट आणि सातारा, कोरेगाव इकडे हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। तसेच मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, सागदेव, वसोटफोट, टहागाव, खेड, महाबळेश्वर,
मंदनगर, पाचपंढरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे व्याली, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नगठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, पेंझारी, शिरोळ, खोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई आणि तसेच निंजाले, बदलापूर, कल्याणमली, भिवंडी, मेराबांदर, वसई, विरार, उंबरपाडा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। सपाले, गोडमाल, वाडा आणि कासाकरोड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये अलियाने, नारायणगाव, मज्जुन्नर, गरवाडी हलक्या पावसाचा अंदाज राहील। अकोला, समशेरपूर, तिर्डे, रुबरे, नांदूर, शिंगोटे इकडे हलक्या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे सोलापूर आणि सांगलीकडे पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान वादळी वातावरण तयार होईल, मात्र पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। वादळी पावसाचा अंदाज। तसे लातूर जिल्ह्याकडे वादळी पावसाची शक्यताही दक्षिण भागात राहील। लातूर, श्रांतपाल आणि तसेच निलंगणा, औसा, खिंतोट या भागात हलक्या स्वरूपात असून आसपासच्या भागामध्ये जोर जास्त राहील। उदगीर, मुरकी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज, वादळी वाऱ्याचा राहील। तसे नांदेड भागाला दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राहील। तसे खोंडलवाडी, धर्माबाद या भागात पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल, मात्र वादळी वातावरण तयार होईल। पावसाचा अंदाज फारसा नाही। रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मात्र महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर जबरदस्त पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे। जसे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर जास्त राहील। कोल्हापूर, जजवेल, किनी, कोडाली, अष्टा आणि मलकापूर, कोकरूड मुसळधार पावसाचा अंदाज, वादळी वाऱ्याचा राहील। इस्पोर्ली, कागल, निपाणी, गारगोटी, कापसी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि सांगली जिल्ह्याकडे शिरगोपी, कुडाची, रायबा, किटकल, देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, विटा, कानापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। आटपाडी, चिंके, घेडी, मसवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच वडोज, निंदाल, देवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसटफोट, सागदेव जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। दहागाव, वसटफोट, महाबळेश्वर, महाडवर्धन, गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पुणे, पुनावले आणि कामशेत, शिंदे इकडे मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। खोपोली, कामशेत, कर्जत, कुसर आणि नरेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जुन्नर आणि टाकळी, रोकेश्वर, आल्याने, पारणे, सुपे, भालवानी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अश्वी, लोणी, संगमनेर, शिर्डी, पुलतांबा, कोपरगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे। राजूर, अकोला, सम्राट, गोंडा तसेच उंबरपाडा, पिलवी, परळी, इगतपुरी, मुनगाववाडीवरे इकडे हलका मध्यम पाऊस। आणि नाशिक जिल्ह्याकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज। पेडे, डोबरे, नांदूर, शिंगोटे, निमगाव, शिन्नर, मंजूर, लासलगाव, पटोदा, कुसमाडी, ममदापूर, बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वणी, डुटांबे, चांदवड, ओझर, कळवण, देवळा, मालेगाव, अंजंग, निमशेवडी, चिंचवे हलक्या स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, आर्वी, बोकरूड, कापडणे तसेच साक्री, बॅड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लगत सफेसर भेटलं चिमठाणे, नांद्राणे आणि तलोडा, अक्कलकुवा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जळगाव इकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीरामपूर, तालिकावन, संगमनेर, अश्वी, वरवंडी इकडे हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुळजापूर आणि धाराशिव, सोलापूरचा बहुतांश परिसर, अक्कलकोट, आळंदा, होंडाला इकडे हलक्या स्वरूपात राहील। घेडी, चिंकी, सांगोळे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि लातूर जिल्ह्याकडे बीदर, हलसी, भालकी, निलंगणा, लातूर, श्रंतपाल जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे नांदेड भागाला जिल्ह्याकडे बैसना, शिवानी, जोली आणि आसपासचा परिसर हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। पुसद, डिग्रस, रुई आणि कॅप इकडे हलक्या स्वरूपात राहील। चंद्रपूर, चामोर्शी, मूल तसेच वलनी, सिंधवाई या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तिमसर, तिर्रा आणि भंडारा, नागपूर इकडे हलक्या स्वरूपात राहील।
तसेच तलोडा आसपासचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे बीड लातूरकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जोरदार स्वरूपात सोलापूरच्या भागात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज राहील. सोलापूरच्या भागामध्ये सोलापूर, सांगली आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. सिंधुदुर्ग, रायगड आणि पुणे, अहिल्यानगर, पालघरचा परिसर हलका मध्यम राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज जामखेड, काढा, आष्टी, अहिल्यानगर तसेच लगेच बघूर, पाथर्डी, शिरीपूल, तंबाखू, हलका पाऊस राहील. नाशिक आणि जळगाव, धुळे इकडे हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तसे नांदेड भागाला आणि परभणी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील. धाराशिव आणि लातूरकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील. मात्र मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जबरदस्त नांदेड भागाला आणि चंद्रपूर तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती इकडे जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. आणि कोकण किनारपट्टीकडे मात्र यावेळेस ढगाळ वातावरण राहील. पावसाचा अंदाज फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.